आमचा विश्वास, आमची बातमी। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मध्ये यंदा वेगळंच चित्र पाहायला मिळतंय। गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या या प्रभागात आता सुज्ञ मतदार परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकताना दिसतायत। या प्रभागात खराब रस्ते, आरोग्य सुविधांचा अभाव, उद्यानांची दुर्दशा, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न अशा एक ना अनेक समस्यांचा भार नागरिकांवर पडलेला आहे। या पार्श्वभूमीवर एका सुशिक्षित युवा आणि कामाची स्पष्ट दृष्टी असलेल्या उमेदवाराला संधी द्यावी असं जाहीर आवाहन करण्यात आलंय। प्रभाग क्रमांक 6 मधून छत्री निशाणीवर निवडणूक लढवणारे डॉक्टर ऋषिकेश जयंत आहेर पाटील हे यावेळी मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे। सामाजिक कामाची पार्श्वभूमी, आरोग्य क्षेत्रातील अनुभव आणि विकासाबाबतची स्पष्ट भूमिका यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी अपेक्षा निर्माण झाली। डॉक्टर ऋषिकेश आहेर पाटील यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितलंय की हा प्रभाग 100% कायापालट करून दाखवण्याचा माझा संकल्प आहे। मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांच्या विकासाच्या व्हिजनला सोबत घेऊन जसा सिन्नरचा सर्वांगीण विकास झाला तसाच विकास या प्रभागातही घडवून आणू। नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व सुज्ञ मतदारांना जाहीर आवाहन करू इच्छितो की या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी निवडायचा आहे। आपण गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये वास्तव्य करतो। या प्रभागामध्ये मूलभूत सुविधांची कमतरता आहे। आपल्याकडे प्रचंड असे खड्ड्यांनी युक्त असे रस्ते आहेत, त्याचबरोबर पाण्याची समस्या आहे, आपल्याकडे आरोग्याची समस्या, उद्यानांची दुर्दशा, एक ना अनेक समस्यांचा या ठिकाणी भडीमार या नागरिकांवर झालेला आहे। आपण सर्वजण सुज्ञ मतदार आहात। आपण सर्वांना मी नम्र आवाहन करू इच्छितो की यावेळेस सुशिक्षित उमेदवाराला आपण संधी द्यावी, एका युवा सक्षम चेहऱ्याला आपण संधी द्यावी। आपल्या या प्रभागाचा मी 100% कायापालट करून दाखवेल। आज या राज्याचे माजी मंत्री, माझे मामा आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या विकासाचं व्हिजन घेऊन मी या ठिकाणी समाजकारण करतो आणि ज्याप्रमाणे त्यांनी सिन्नरचा विकास केलेला आहे, सर्वांगीण विकास सिन्नरचा झालेला आहे, त्याचप्रमाणे या प्रभाग क्रमांक 6चा मी चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही। आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवावा। येत्या 15 तारखेला अनुक्रमांक 6 छत्री या निशाणी समोरील बटन दाबून आपण सर्वांनी मला विजयी करावा अशी विनंती करतो। धन्यवाद। विशेष म्हणजे पक्ष न पाहता माणूस म्हणून मतदान करा असं आवाहन करत अनेक स्थानिक नागरिक आणि कार्यकर्तेही या युवा डॉक्टर उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिलेत। काम करणारा, उपलब्ध राहणारा आणि समस्या समजून घेणारा प्रतिनिधी अशी प्रतिमा डॉक्टर ऋषिकेश यांची तयार होताना दिसते। याच पार्श्वभूमीवर मंत्री माणिकराव कोकाटे यांची मुलगी सिम्मदिनीताई कोकाटे यांनी देखील उघड आवाहन केलंय की डॉक्टर ऋषिकेश आहेर पाटील हे त्यांच्या मामांच्या अर्थात माणिकराव कोकाटे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत विकासाच्या दृष्टीने प्रामाणिक काम करतील। युवक, शिक्षण आणि आरोग्य या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून ते प्रभागाचा चेहरा बदलू शकतात। त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदारांनी नक्कीच मतदान करून परिवर्तन घडवावं असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलंय। हा पूर्ण एरियामध्ये जाणवलेला आहे। खूप उत्सुकतेने लोक सगळ्या या नव्या चेहऱ्यांकडे बघत होती। खरं तर डॉक्टर उमेदवार आहे, तरुण उमेदवार आहे, खूप कामं याच्या आधी केलेली आहे आणि त्याच्यामुळे एका चांगल्या विकासात्मक दृष्टिकोनाने आणि अपेक्षेने सगळे ऋषिकेश आहेरकडे बघत आहे। त्याच्यामुळे खूप चांगला प्रतिसाद होता। मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 6 मध्ये माझे बंधू डॉक्टर ऋषिकेश जयंत आहेर पाटील यांची निशाणी छत्री आहे आणि ते आपल्या या निवडणुकीमध्ये उभे आहेत। निश्चितपणाने सुशिक्षित उमेदवार आहे, अतिशय चांगल्या पद्धतीची कार्यपद्धती आहे, विकासात्मक दृष्टिकोन आहे आणि प्रभागामध्ये आपल्या समस्या सोडवण्याची भावना ही अतिशय चांगली त्यांच्यामध्ये असल्यामुळे एका नवीन चेहऱ्याला आपण सगळ्यांनी संधी देणं हे आपल्या सगळ्यांची गरज आहे। आपल्याला कोणताही पक्ष न बघता माणूस बघून मतदान करणं हे गरजेचं आहे, कारण की शेवटी काम करत असताना माणूस आपला काम करत असतो आणि त्याच्यामुळे ऋषिकेश आहेरच्या आपल्याला उमेदवारीमुळे एक चांगला नगरसेवक आपल्या प्रभागाला निश्चितपणाने मिळेल अशी माझ्या मनामध्ये खात्री आहे। त्याच्या पाठीमागे त्याच्या मामांचा वारसा आहे विकासाचा आणि त्याच्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रभागाचं कायापालट करण्यामध्ये निश्चितपणे तो सफल होईल। तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मात्र त्याच्या पाठीमागे हवे, म्हणून मी आपल्या सगळ्यांना प्रामाणिकपणे विनंती करते की 15 तारखेला होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये 6 या प्रभागामध्ये छत्री ही निशाणी 6 नंबरच्या अनुक्रमांकावर आहे। तर आपण सगळ्यांनी छत्री दाबून डॉक्टर ऋषिकेश जयंत आहेर पाटील याला प्रचंड बहुमताने विजयी करावं। धन्यवाद। एकूणच प्रभाग क्रमांक 6 मध्ये यंदा
नवा चेहरा, नवी अपेक्षा आणि विकासाची नवी दिशा असा सूर पाहायला मिळतोय. आगामी 15 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये छत्री निशाणी समोरील बटन दाबून परिवर्तनाच्या या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आता सर्व स्तरातून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.